फॉर अवर बेटर अंडरस्टँडिंग सबस्टिट्यूशनला आपण टोटल 3 टाइप्स मध्ये डिवाइड करणार आहोत. त्याच्यातला पहिला टाइप आपण बघतोय अडीच घर. हा इन्स्पायर्ड आहे चेस मधल्या घोड्याच्या चालीवरून. आता जर तुम्ही उंट म्हटला तर त्याची चाल एक तर तिरकस असते, हत्ती म्हटला तर त्याची चाल एक तर हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल. पण घोड्याच्या चालीचा अंदाजच येत नाही, तो क्षणात इथं येतो तो तिकडे चालला जातो है ना. त्याच्यामुळे इथं आपल्याला त्या प्रश्नांवर फोकस करायचं आहे ज्यांची चाल अशी अनप्रेडिक्टेबल आहे, जे येतात तर न्यूमरेटरला पण त्यांचे डेरिव्हेटिव्ह असतात अपॉनला, जस्ट लाईक हे चार लोक. पहिल्या 10 प्रश्नांमध्ये तुम्हाला फक्त या 4 फॉर्म्युल्यांची गरज आहे. अँड ॲज आय सेड अर्लियर की सबस्टिट्यूशन हा टोटली बेस्ड आहे डेरिव्हेटिव्हवर. सो वी रिक्वायर डेरिव्हेटिव्हज फॉर्म्युला ऑफ दिस. सो log x चा डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट 1/x है ना. फंक्शन मध्ये आपण f of x लिहितोय आणि f dash of x मध्ये आपण काय लिहितोय त्यांचे डेरिव्हेटिव्ह. वी नो दॅट d upon dx ला अल्टरनेटिव्ह साइन काय आहे f dash of x माहिती नाही. So log x चा डेरिव्हेटिव्ह इज 1/x. What about sin inverse x? 1 upon root of 1 minus x square. Tan inverse x 1 upon, आपण लक्षात ठेवलं होतं t आलं तर प्लस, प्लस आलं तर t. And what about root x? So हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला की पहिल्या 10 प्रश्नांमध्ये आपण या 4 फॉर्म्युल्यांच्या ऐवजी एकही नवीन फॉर्म्युला आणणार नाही. बरं, या 4 फॉर्म्युल्यांचं वैशिष्ट्य काय? तुम्हाला एखादी सिमिलर गोष्ट दिसते का याच्यात? बोला. 1 अपॉन. 1 अपॉन आहे बघा सगळ्यांचं स्वरूप. 1 2 अडीच. सगळ्यांची चाल अडीच घर आहे है ना. ते असतात न्यूमरेटरला पण त्यांचं उत्तर कुठे येतंय डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला आपण जास्त सिरियसली घेत नाही कारण 1 सगळीकडे आहे. इट्स लाईक ऑक्सिजन की इथं 1 दिसत जरी नसला तरी आपण तो क्रिएट करू शकतो. दॅट्स वाय 1 ला आपण सिरियसली नाही घेते. तुम्ही सिरियसली कशाला घेतलं पाहिजे की जर प्रश्नात log x आलाय तर तुम्हाला अपॉन ला x दिसतोय का? जर प्रश्नात sin इनव्हर्स x आलाय तर अपॉन ला तुम्हाला हे दिसतंय का प्रश्नातच? ओके, जस्ट लाईक आता या प्रश्नात आपल्याला काय दिसतंय? एक फंक्शन आणि अपॉन ला आलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा, आपण जेव्हाही सबस्टिट्यूशनचा, कारण त्यांनी दिलेलं नसेलच, ते काय म्हणतील फक्त इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट वरून तुम्ही कसं ओळखणार की सबस्टिट्यूशनचा एक्झाम्पल आहे? यू हॅव टू फाइंड 2 जण असे शोधायचे जे लपाछपी खेळतात आणि विचारले द फर्स्ट वन इज अ फंक्शन अँड द सेकंड वन इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, तर जर तुम्हाला tan इनव्हर्स x दिसतोय तर तुमची पहिली ड्युटी काय? अपॉन ला 1 + x² आहे का शोधा. जर हे दोघं आहेत ना 100% ते सबस्टिट्यूशनचं एक्झाम्पल आहे. log x आल्यावर अपॉन ला 1 शोधा, sin इनव्हर्स x आल्यावर अपॉन ला हे शोधा. ओके, इतकं आपण सपोज फाइंड केलं, आपल्याला tan इनव्हर्स x पण दिसला, अपॉन ला 1 + x² पण दिसला. तर पहिली गोष्ट हीच आहे की टाइप ओळखणं. इंटिग्रेशन मध्ये टाइप आणि आयुष्यात माणसं ज्याला ओळखता आली आयुष्य मग सुंदर आहे. मग आता आपण टाइप तर ओळखला की हा सबस्टिट्यूशनचा टाइप आहे, पण याचं इंटिग्रेशन तुम्हाला येतंय, सॉल्व्ह करता येतंय? फॉर्म्युले चेक करा, असा कोणता फॉर्म्युला आहे का? नाही. या इंटिग्रेशनचं उत्तर देईल असा एकही फॉर्म्युला सध्या तरी आपल्याकडे नाही. मग आपण याच्यात तर शोधलं ना की tan इनव्हर्स आणि हे. आता ही सेम सिच्युएशन आपल्याला कशासोबत कंपेअर करायची आहे? जस्ट इमॅजिन की तुमच्या सबमिशनचे दिवस चालू आहे आणि सबमिशन मध्ये उद्या डेडलाईन आहे. तुम्ही खूप ट्राय केला पण तुमच्या असं लक्षात आलं आपण काही जरी केलं तरी उद्या काही आपलं कंप्लीशन होत नाही. मग या सिच्युएशन मध्ये आपण कोणाची मदत घेऊ? ऑब्विसली आपल्या मित्राची है ना. सो आता बघा, ह्या x कडून हे जे x व्हेरिएबल आहे त्याच्याकडून हे इंटिग्रेशन काही हँडल होत नाहीये. मग त्याने कोणाला बोलवलं? त्याच्या मित्राला. आता याच्यात एक नोट आहे बघा की आपण याला नेहमी f of x लाच t पुट करतो. वी ऑलवेज पुट f of x is equal to t. ही नोट आहे आपल्यासाठी. म्हणजे याच्यातून आपल्याला काय जाणून घ्यायचंय की आपण f dash of x ला t नाही पुट करणार कधीच. आपल्याला कोणाला पुट करायचंय? नेहमी पहिल्या लिस्ट वाल्यांना. आयदर इट इज म्हणजे जेही असेल जे प्रश्नात आलेलं असेल त्यांना आपण पुट करू, पण ऑलवेज f of x ला आपण t पुट करू. ओके, तर सिच्युएशन सिनारिओ लक्षात घ्या की x ला असाइनमेंट दिले होते ते त्याला लक्षात आलं की आपल्याकडून काही पूर्ण होणार नाही, मग त्याने t ची मदत घ्यायचं ठरवलं. सो सबस्टिट्यूशन याचं नावच काय आहे?
की x आता कोणाला बघा आपण लिहिले बघा नोट की याच्यात f ऑफ x कोण आहे तर tan इनव्हर्स ऑफ x इज युअर f ऑफ x. x च्या जागी तुम्ही t ला बोलवलं है ना. x चा x कोण आहे व्हेरिएबल तर तो त्याचा मित्र कोण असेल व्हेरिएबल. एकदम बेसिक एक्झाम्पल आहे बघा. जर तुम्ही अभ्यास करणारे नसाल तर तुमचा मित्र कोण असतो अभ्यास न करणारा. इन द सेम मॅनर व्हेरिएबलचा मित्र व्हेरिएबल. तर x ने t ची मदत घेण्याचं ठरवलं. आता आपण म्हटलंच की सबस्टिट्यूशन कशावर बेस्ड आहे डेरिव्हेटिव्ह. सो याच्यात डिफरन्शिएट तर येणारच. आणि कधी येणार आपण टोटल 25 प्रश्न घेऊ. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये पुट केलं की त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आणि हा खूप कॉपरेटिव्ह आहे हा प्रश्न. व्हाय की जर तुम्हाला tan इनव्हर्स x च्या फॉर्म्युलेत कन्फ्युजन आहे की तिथं प्लस आहे का मायनस आहे रूट आहे का तर त्याचं उत्तर तो स्वतःच देतो की डोंट वरी tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 + x². 1 + x² आहे म्हणूनच तिथं 1 + x² आलेलं आहे. तर या प्रश्नात उत्तर लपलेलंच आहे. ओके बेसिकली. सो tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह इथून आपण डायरेक्टली घेऊ शकतो. tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह बोला 1/1 + x². अँड व्हॉट अबाउट t तर थोडंसं एक्सप्लेन करतो बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू च्या पुढे जे अक्षर असतं ते नेहमी अपॉनला येत असतं. ओके आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय बघितलं होतं विथ रिस्पेक्ट टू च्या पुढे जे अक्षर आहे ते इथे येईल. म्हणजे जर मी हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केलं तर इट विल बिकम d/dy. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं तर इट विल बिकम d/dt. पण आपल्याला दरवेळेस काय करायचं आहे d/dx. सो आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण तर dt/dx. इकडची बाजू तरी बदलत राहील ही बाजू बदलत नाही. आपण बघू पुढे काय काय होतंय. तर काय काय केलं बघा आतापर्यंत आपण की x कडून सबमिशनची स्थिती काही हँडल होत नव्हती म्हणून त्याने त्याच्या मित्राला बोलवलं t ला. आता t ने जी पण डील झाली असेल 2 समोसे 1 चहा त्याच्यावर त्याने मान्य केलं की मी तुला हेल्प करून देतो. ओके बट आता काय होतंय बघा हे असाइनमेंट लिहिताना ना हा x त्याला डिस्टर्ब करतोय. त्याला वारंवार सूचना देतोय की डायग्राम आहे ना ती पेनाने नको काढू पेन्सिलनेच काढ. हेडफोन मध्ये गाणे ऐकत लिहू नको. तू खूप जास्त वेळ लावतोय. जस्ट इमॅजिन तुम्ही तुमच्या एखाद्या फ्रेंडची मदत करताय आणि तो तुम्हाला सल्ला देतोय आवडेल का तर टीचं पण सेम म्हणणं आहे. टीचं म्हणणं आहे की मला माझ्या पद्धतीने काम करू दे. तुझं काम मी करून देतोय ना तर मला माझ्या पद्धतीने काम करू दे. आता याचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे आपल्याला की टीला आहे ना हा एक्सचा डिस्टर्बन्स नकोय. तर आपल्याला सगळे एक्स एका बाजूला न्यायचे आणि एका बाजूला फक्त टी ठेवायचा आहे. इट इज क्लिअर. तो 1/1 + x² dx अपॉनला आहे तिकडे जाऊन कसं जाईल तर dx अपॉनला आहे तर तिकडे गेला मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि ह्याच्याविषयी मी बोलत होतो की आता सगळे x चे टर्म एका बाजूला झाले आणि सगळे t चे टर्म एका बाजूला झाले. आता t ला त्याच्या मनाप्रमाणे काम करता येईल. ओके हा झाला तुमच्या सबस्टिट्यूशनचा पहिला पार्ट ज्याच्यात आपण सगळ्या तयारी करून ठेवतो. आणि याचा दुसरा पार्ट आहे रिडिफाइन आय. आणि हा खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला सबस्टिट्यूशन कधी येईल असं समजून घ्यायचं जेव्हा तुमचं रिडिफाइन आय बरोबर येत आहे तेव्हा. आता रिडिफाइन आय म्हणजे काय आपण आय ला परत डिफाइन करणार आहोत. ओके कारण पहिल्यांदा आपण ट्राय केला होता त्याचं इंटिग्रेशन आलं होतं का नाही. आता याच असाइनमेंटच्या स्टोरीला एक पॅरलल स्टोरी आपण घेऊ. तुम्ही कधी बसने लॉंग टूरचा प्रवास केलाय का 8-10 तासांचा. तर त्या प्रवासात जनरली काय होतं बस एखाद्या ढाब्यावर थांबते है ना. मग आपण डिस्कशन करतो की ड्रायव्हर आणि कंडक्टरला इथं फ्री जेवण असतं. मग आपण कॅल्क्युलेशन करतो की याचा दिवसभराचा गल्ला किती होत असेल इतक्या बसेस थांबतात वगैरे वगैरे. त्याच्या पलीकडे तिथे एक गोष्ट होत असते की ते बस स्टँड नाहीये तो ढाबा आहे. तर नवीन प्रवासी येतील का नाही. आता बस मधले जे प्रवासी आहेत ढाब्यावर काही जण उतरले ओके आणि जेवून परत येऊन गेले. पण या सिच्युएशन मध्ये जे बस मधून उतरलेच नाही ते कुठे असतील ऑब्विसली. तर आपल्याला आधी तेच लोक कलेक्ट करायचे. बघा ही सेम सिच्युएशन आहे की बस ढाब्यावर थांबलेली आहे. ओके बस मध्ये काही प्रवासी होते. तर आता कंडक्टरची जबाबदारी जितके लोक इथे होते ते सगळे आले पाहिजे. तर सगळ्यात आधी तो फोकस कोणावर करेल जे बस मधून उतरलेच नाही त्यांच्यावर.
कॅन यू टेल मी बस मधून कोण उतरलेलंच दिसत नाहीये? ई है ना? ई का? कारण त्याने कुठंच पार्टिसिपेट केलं नाही. बघा tan इनव्हर्स x दिसतोय, 1 + x² x dx दिसतोय, पण कोण दिसत नाही याच्यात? ई. आता बस मधून जे उतरले नाही ते बस मध्ये संगीत खुर्ची तर खेळत नाहीये, म्हणजे त्यांची लोकेशन जी होती तीच राहील. ई जर न्यूमरेटरला आहे तर ई कुठे राहील? न्यूमरेटरलाच. ओके, तर सगळ्यात आधी आपल्याला फोकस करायचं आहे बस मधून न उतरणाऱ्या मेंबर्सवर. देन सेकंड नंबरवर आपण कोणावर फोकस करू? जे आपण स्वतः पुट केलंय त्याच्यावर. व्हाय? कारण आपण स्वतः पुट केलंय तर आपण डॅम शुअर आहोत त्याच्याबद्दल. जर तुम्हीच पुट करताय एखादी गोष्ट, तुम्हाला माहिती की टी कोण आहे? सो tan इनव्हर्स x इज अवर टी. सो पहिली थिंग, बस मधून न उतरलेला मेंबर, तर त्याला आपण टिक करून घेऊ की प्रेझेंट, है ना? सेकंड थिंग, आपण कोणाला पुट करतोय? tan इनव्हर्स x ला, जे आपण पुट केलंय त्याला तिथं पोहोचवू आपण. तर आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बघा, रिडिफाइन मध्ये ना x ला जागा नाही. तर आपल्याला सगळं जे घ्यायचंय ते नवीन घ्यायचंय. रिडिफाइन का म्हणतोय आपण त्याला? की जेही इंटिग्रेशन बनेल इट इज कन्सिस्ट ऑफ टी व्हेरिएबल. दॅट्स व्हाय tan इनव्हर्स x च्या जागी आपण टी लिहू, पण त्याचं लोकेशन बदललं नाही पाहिजे. हे डोक्यावर होतं, इथं सुद्धा ते पॉवरला झालं पाहिजे, e⁻t. ओके, एक नंबर बस मधून न उतरणारे मेंबर, सेकंड नंबर जे आपण पुट केलंय ते, आणि थर्ड नंबर रिमेनिंग सगळं. आता रिमेनिंग काय राहिलं बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं काही नसलं तरी 1 तर आहे सर्वत्र. आपण न्यूमरेटरला जास्त महत्त्व देणार नाही, पण 1/1 + x² dx एवढं उरलेलं आहे. याच्या ऐवजी काही दिसतंय का तुम्हाला? है ना, 1/1 + x² dx एवढं उरलं होतं. त्याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? तर dt कुठे येईल? कॅन यू टेल मी? अपॉनला. पण ते इल्युजन आहे, ते दिसतं अपॉनला, पण dt कधीच अपॉनला येत नाही. व्हाय? तुम्ही आतापर्यंत इंटिग्रेशनचे जेवढे प्रश्न सॉल्व्ह केले त्याचे dx असं लिहिलंय का कधी? सो जे काम dx करत होता x व्हेरिएबल साठी, तेच काम कोण करणार आहे? dt फॉर t व्हेरिएबल. करेक्ट ना? सो एक पहिली गोष्ट तर बघा, तुम्ही याच्यावरून म्हणताय की अपॉनला आहे, पण dx पण तर न्यूमरेटरला आहे. सो याच्यात अडकूच नका. एवढं लक्षात ठेवा, dt नेहमी मल्टिप्लायलाच येणार. ओके, बाकी काही हो, पण dt कधीच अपॉनला येणार नाही. तर बघा, नवीन इंटिग्रेशन मध्ये चुकून सुद्धा x यायला नको. x येतोय का? म्हणजे ते पूर्णपणे परफेक्ट आहे. सगळे लोक आलेत का? e प्रेझेंट, tan इनव्हर्स x प्रेझेंट, आणि रिमेनिंग प्रेझेंट. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रिडिफाइन आय मध्ये तुमच्या इंटिग्रेशनचं उत्तर आलंच पाहिजे. असं व्हायला नको की तन्हाई से बचने मोहब्बत की तलाश में हम निकले, तन्हाई से बचने मोहब्बत की तलाश में हम निकले, और मोहब्बत भी ऐसी मिली की और तन्हा कर गई. असं व्हायला नको. दॅट्स व्हाय सेकंड स्टेप मध्ये रिडिफाइन आय मध्ये तुमच्या इंटिग्रेशनचं उत्तर आलंच पाहिजे. सो e⁻t चं इंटिग्रेशन, e⁻t जस्ट लाईक तुमच्याकडे e⁻x होता, dx मध्ये होता. e⁻x चं इंटिग्रेशन, आता x च्या जागी t आलाय, पण dx च्या जागी पण तर dt झालाय, है ना? तर फॉर्म्युले व्हेरिएबल मुळे चेंज होतात का? नाही. आपण बघितलं sin² θ असो का sin² x असो, प्लस cos² x केलं की 1च भेटतात. सो व्हेरिएबल डज नॉट मॅटर व्हेन सगळं सेम आहे. x पण आहे, dx पण आहे, तसं t पण आहे, dt पण आहे. सो e⁻t चं इंटिग्रेशन, as soon as your integration is complete, प्लस c लगेच त्याच्या जागी आला पाहिजे. ह्या एका इंटिग्रेशनच्या साइन साठी एवढा सगळा प्रवास आपण केला, है ना? एकदा ते इंटिग्रेशन सॉल्व्ह झालं, तुम्ही e⁻t चं उत्तर e⁻t लिहिलं, इंटिग्रेशन आणि dt व्हॅनिश होऊन जातील, आणि इन्स्टेड ऑफ दॅट वी ऍड प्लस c. ओके, तर बसची स्टोरी संपलेली आहे, पण असाइनमेंटची स्टोरी बाकी ना आपली. तर काय झालं, आता टी ने मिशन कंप्लीट करायचं ठरवलं होतं, तर त्याने ते कंप्लीट केलं, पण घाईघाईमध्ये त्याच्या असं लक्षात आलं की फाईलवर त्याने त्याचंच नाव लिहून दिलेलं आहे. फाईल कोणाची होती? हा, तर मग याच्यात जर तुम्ही रिपूट नाही केलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल, कारण फाईल आहे x ची आणि उत्तर येतंय t मध्ये. इज इट फेअर? नाही. सो शेवटी आपल्याला रिपूट करायचं आहे, कारण रिपूट खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही सगळं केलं म्हणजे तुम्हाला सगळं येतंय. रिपूट काही विशेष आहे का तुमच्यासाठी? ऑब्विसली नॉट.
पण त्यांच्यासाठी विशेष आहे, त्यांच्यासाठी तो 1 मार्काचा आहे की रिपीट तुम्ही विसरले, ते तर शोधत असतील ना की तुम्ही कुठे मिस्टेक करताय, तर ते त्यांचं काम करणार आहे. आपण आपलं काम करू की न विसरता आपण टी ची व्हॅल्यू परत लिहून टाकू. आणि किती आहे ती? tan inverse of x. So our I will become I is equal to e raised to tan inverse of x plus c. Final answer. This is your integration by substitution. Clear? आणि आज आपण फक्त ह्या फॉर्म्युल्यांबद्दलच बोलणार आहोत. पहिला टाइप आपला अडीच घर, ज्याच्यात सगळे फॉर्म्युले 1 च्या स्वरूपात आहेत. सो आधी टेबल लिहून घ्या अँड देन राईट दिस क्वेश्चन.